श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 6 जून वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत निर्जला एकादशी। निर्जला एकादशी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। वर्षभरात इतर कोणत्याही एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालते, परंतु निर्जला एकादशीचं व्रत करावे असे म्हणतात, कारण ही एकादशी केली तर आपल्याला 24 एकादशीचे पुण्य प्राप्त होते। ही तिथी विशेष असल्याने या दिवसाचं महत्त्व देखील खूप आहे। या दिवशी वर्षभरातील सर्वात मोठा राजयोग देखील जुळून आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढले आहे। ही निर्जला एकादशी 6 जून आणि 7 जून या 2 दिवसांमध्ये विभागून आल्यामुळे कोणत्या दिवशी या एकादशीचा उपवास करावा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे। तर 6 जून रोजी म्हणजेच उद्या शुक्रवारी जी एकादशी आलेली आहे तर तिला निर्जला एकादशी असे म्हटले जाते आणि 7 जून रोजी जी एकादशी आहे तर तिला भागवत एकादशी असे म्हटले जाते। 6 जून रोजी जे ऋषीमुनी असतात, जे तपश्चर्या करतात तर ते या दिवशी व्रत करतात आणि वारकरी संप्रदायातील जे लोक असतात किंवा आपल्यासारखी जी सर्वसामान्य लोक असतात तर ते भागवत एकादशीचं व्रत करत असतात। तुम्ही या दोन्ही दिवसातून कधीही व्रत केलं तरीही तुम्हाला या व्रताचा लाभ मिळणार आहे। या निर्जला एकादशीला वर्षातील सर्वात मोठा राजयोग देखील निर्माण होणार आहे। त्या दिवशी बुध ग्रह स्वराशी मिथुनमध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे भद्र अर्थात शुभराज योग तयार होत आहे आणि वर्षातला हा सर्वात मोठा राजयोग म्हटला जात असून 5 राशींना त्याचा लाभ हा होणार आहे। या 5 राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात आणि विष्णू लक्ष्मीच्या कृपेने आपापल्या क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर कुटुंबाचे वातावरण हे आनंदात राहील आणि उत्पादनाच्या नव्या संधी चालून येतील। हे भरघोस दान कोणत्या राशींच्या पदरात पडणार आहेत तेच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर यामध्ये सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास। भद्र राजयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या घरामध्ये मंगल कार्याचे योग जुळून येतील, धार्मिक कार्यही होतील, घर किंवा वाहन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरेल। नोकरी तसेच व्यवसायात सहकार्यांबरोबरच सामंजस्याने वागावे लागेल। आरोग्यामध्ये सुधारणा होईल। गेल्या काही काळात आलेला मानसिक तणाव हा कमी होईल। विवाहिक जीवनात गोडी वाढेल। अविवाहितांना चांगले स्थळ येईल, लग्न जुळेल। यानंतर पुढची रास आहे सिंह रास। सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढवणारा ठरेल। निर्णय क्षमता वाढेल आणि तुमचे नेतृत्व लोकांना आवडेल। लोकप्रिय होण्याची संधी चालून येईल। तसेच नोकरदारांना वेतनवाढ तर व्यावसायिकांना आर्थिक लाभाच्या संधी आहेत। गुंतवणुकीतून भविष्यात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे। कौटुंबिक सौख्याचा हा काळ मुलांची प्रगती, जोडीदाराचा पाठिंबा आणि नात्यांमध्ये गोडावा आणणारा ठरेल। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास। नोकरदारांचे श्रम आणि त्यांचा योग्य मोबदला मिळण्याचा हा काळ असेल। तुमच्या करिअरला विशिष्ट उंची देणारा ठरेल। व्यावसायिकांना व्यवहारात बक्कळ नफा लाभेल। सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। धार्मिक कार्यात सहभागी व्हाल। दानधर्म होईल। आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येईल जिच्यामुळे तुमचा आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकास होईल। सकारात्मक गोष्टी घडतील। यानंतर पुढची रास आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या लोकांना आईच्या माहेरून
धनलाभ होण्याचे योग आहेत. गुंतवणुकीतून लाभ तसेच व्यवसायात भरघोस उत्पन्न देणारा हा काळ असेल. नोकरदारांना बढती मिळेल, पगारवाढ होईल आणि कामाचा योग्य मोबदला मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मात्र या काळात वाणीवर ताबा ठेवणे महत्त्वाचे. संयमाने धीराने हा काळ पार केल्यानं भविष्य उज्ज्वल होईल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. दानधर्म करा आणि पुण्य कमवा. यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांना व्यवसायात धनलाभाच्या संधी आहेत. सरकारी सेवा, बँकिंग, लेखक या क्षेत्रामधील लोकांसाठी सुगीचे दिवस सुरू होतील. खर्चात वाढ होईल, पण हा खर्च धार्मिक कार्य, शिक्षण, प्रवास यांच्याशी संबंधित असू शकतो, जो तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. आर्थिकदृष्ट्या आगामी काळ लाभाचा आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची उंची वाढेल. एकूणच संघर्ष संपून आगामी काळ तुमच्या यशाचा असणार आहे. तर ह्या 5 राशी आहेत ज्यांना उद्या निर्जला एकादशीला घसघशीत यश मिळून सोन्यासारखे दिवस येणार आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.